नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 38 मापाच्या बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं ते सांगणार आहे. आणि 25 वर्षाच्या अनुभवावरती हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे. कारण की ही अगदी सोपी पद्धत आहे आणि ही माझ्या आईची पद्धत आहे. बघू शकता 25 वर्षाच्या अनुभवावरती तिने ही बाहीचं कटिंग करून दाखवलेलं आहे. तर इथे बाहीची उंची आहे 10 इंच, दंडगेर आहे 5.5 इंच, आर्महोल आहे 8.5 इंच आणि छाती आहे 38 इंच. तर या मापावरती परफेक्ट असं आपण बाहीचं कटिंग करून बघूया. तर एका ताईची कमेंट आलेली होती की 38 मापाच्या बाहीचं कटिंग करून दाखवा, म्हणून खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी मी शेअर करत आहे. तर बाहीची उंची बघा इथे किती आहे, 10 इंच आहे. तर त्याच्यात 1 इंच आपल्याला अस्तरच्या बाहीसाठी इथे आपल्याला शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं असतं. तर 10 इंचाची बाही आहे, तर 11 इंचावरती आता आपण अगोदर मार्किंग करून घेऊया. तर इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे बघू शकता. आणि इथे आता आपण 11 इंचावरती बाहीच्या उंचीचं मार्किंग करायचं आहे. बघू शकता 10 इंच तयार उंची आहे आपली बाहीची आणि त्याच्यात 1 इंच प्लस केलं तर आलं 11 इंच. तर या पद्धतीने आता आपण मार्किंग करून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि कोणत्याही साईजच्या बाहीचं कटिंग आहे ते तुम्ही परफेक्ट करू शकता. व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे स्टेप बाय स्टेप. तर इथे बघा आर्म होल कशा पद्धतीने मोजायचा असतो ते मी तुम्हाला दाखवते. उंचीचं मार्किंग आपलं करून झालेलं आहे. तर या पद्धतीने तयार ब्लाउज घ्यायचा आहे आणि असा गोलाकार टेप फिरवत आपल्याला जिथे शिलाई आपली संपलेली आहे तिथे बघू शकता 7.5 इंच येत आहे. तर या पद्धतीने प्रत्येक साईजच्या ब्लाउजचा तुम्ही आर्म होल राउंड मोजायचा आहे. हा आर्म होल राउंड आपल्याला बाहीची रुंदी घेण्यासाठी खूप उपयोगी पडतो. तर याच्यामध्ये परफेक्ट असं तिने सांगितलेलं आहे बघू शकता. तर इथे आर्म होल राउंड आलेला आहे 8.5 इंच. ठीक आहे. तर इथे बघा उंचीची रेषा मी आखून घेतली. आता रुंदी आपण कशी घेतली, आर्म होल राउंड मोजला तो आला 8.5 इंच आणि त्याच्यात 1 इंच प्लस करायचा आहे, तर आलं 9.5 इंच. तर बघू शकता 8.5 इंच आपला ब्लाउज वरती आर्महोल आलेला आहे आणि त्याच्यात 1 इंच प्लस करून 9.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलं आणि हे सर्व साईजसाठी तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे आर्महोल राउंड मध्ये. तर इथे बघा खालच्या साईडला पण मी उंचीच्या इथे 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं रुंदीचं आणि असा बॉक्स आखून घेतलेला आहे. तर इथे वरच्या साईडला 1.5 इंचावरती आणि 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. हे पण सर्व साईजसाठीच करायचं आहे कंपल्सरी. 1.5 इंच आणि 2.5 इंचावरती आणि इथे कॅप हाईटसाठी मी 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि इथून पुढे 1.5 इंच सर्व साईजसाठी टाकायचं आहे बघू शकता. कॅप हाईट पासून पुढे. तर आता अगोदर इथे तिची पद्धत अशी आहे की पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा असतो आर्महोलचा. तर तो कशा पद्धतीने द्यायचा बघू शकता. तर 1.5 इंचाच्या पॉइंट पासून आपल्याला या पद्धतीने तो आर्महोल राउंड आहे तो पुढच्या साईडचा द्यायचा आहे बघू शकता. असा खोलगट देत यायचा आहे आणि नंतर इथे 1.5 इंचापर्यंत तो असा जॉईंट करायचा आहे आणि नंतर 2.5 इंचाच्या पॉइंट पासून असा त्या 1.5 इंचाच्या पॉइंट पर्यंत असा पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे गोलाकार बघू शकता. तर अगदी सोपी पद्धत आहे. अगदी हलक्या हाताने तो शेप आपल्याला देता येतो मैत्रिणींनो. आणि मधलं ज्या दोन्हीतलं अंतर आहे मुंड्यातलं ते आपलं 1 इंचाचं यायला हवं. इथे आपण दंडघेर टाकूया 5.5 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच 1.5 इंच जेवढं काही तुम्हाला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. तर इथे शिलाई मार्जिनची रेषा आता आपण आखून घेऊया या पद्धतीने. तर इथे आता आपण आर्म होल आपला बरोबर आलेला आहे की नाही ते चेक करूया. तर आर्म होल आलेला आहे 8.5 इंच ब्लाउज वरती. तर इथे चेक करून घेतला तर बघा परफेक्ट 8.5 इंच आपला आर्म होल आलेला आहे. म्हणजे आपली बाही एकदम इथे परफेक्ट बसणार आहे घातल्यानंतर. तर या पद्धतीने बाही चेक करायची आहे आपली. म्हणजे कुठेही आपली बाहीला घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाही. आता आपण बाही कट करून घेऊया. या पद्धतीने आपली अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला बाहीचं कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे. आणि मैत्रिणींनो, हे बाहीचं कटिंग एकदा करून बघा. एकदम परफेक्ट बाही बसते घातल्यानंतर. कुठेही बाहीला घोळ आणि चुन्या येत नाहीत. एवढा 25 वर्षाचा अनुभव आहे मैत्रिणींनो. नक्की एकदा ट्राय करून बघा. तरी ते आता आपण बाही सरळ करूया आणि नंतर मग पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करून घेऊया. तर ही पण नवीन पद्धत आहे तिची मैत्रिणींनो. एकदा नक्की बाही ट्राय करून बघा. एकदम सुंदर परफेक्ट फिटिंगला बसते. ही बाही मी ट्राय करून बघितलेली आहे मैत्रिणींनो. स्टिच करून बघितलेली आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे बघा पाठीमागच्या मुंड्याचा शेप मी डार्क करून घेतला आणि या पद्धतीने आपला बाहीचा आकार आलेला आहे बघू शकता. परफेक्ट दोन्हीतलं अंतर आपल्याला मुंड्यातलं 1 इंचाचं यायला हवं आणि
बाही फिटिंग केल्यानंतर या पद्धतीने बसते, बघू शकता प्रॉपर, कुठेही घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाही बाहीला. तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.